चला आपण जाऊया सामने. गोलंदाज संजय, स्ट्राईकला बालाराम मुवारी, नॉन स्ट्राईकला निलेश. संजयचा पहिला चेंडू बघू इथे काय घडलाय. यष्टीरक्षक काळूराम भोईर यष्टांच्या मागे बाईच्या स्वरूपात एक सिंगल. काळूराम याच्याकडून थोडीशी आपल्याला चुकी पाहायला मिळाली. चांगले खेळाडू आहेत. काळूराम भोईरच्या नावावर देखील चालू सीझन मध्ये एक 50 करण्याचा विक्रम आहे. बघूया संजय, उमेश, तुषार चौधरी, दिनेश, काळूराम भोईर, अरुण आहेत, जयनू, कैलास चौधरी, हरी चौधरी. चांगली टीम आहे सोनाली टीमवर. इथे फटकावून साईडला उडवलाय कैलास चौधरीचा. चांगला प्रयत्न आपण पाहतोय, चांगला प्रयत्न. दोन धावा आहेत. चांगला प्रयत्न केलाय नक्कीच. दोन धावांनी संघाची टोटल 3. 2 चेंडू 3 धावा. गोलंदाज संजय, चांगला चेंडू, विकेट टू विकेट. इथे पहिली विकेट संजयच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद निलेश पाटील. वेलकम उमेशजी मुकादम, विवेक देवलीकर, देवेश ग्रुप अँड देवेश स्पोर्ट पायी आणि दिवसभर दिवा. नक्कीच दोन्ही संघांना एक एक पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. मात्र या सामन्यातून 2 पैकी एकाचा विजय हा निश्चित आहे. मग तो दिवा असेल किंवा पाय, एका संघाला पहिला विजय नक्कीच मिळेल. बघूया दोन्ही संघ चांगला खेळ करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. महेश वारे जयमान पेगाव संघाचे संघनायक आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व महेश वारे युनिट नंबर 3 वर आलेत. गोलंदाज संजय चौधरी संघातील एक चांगले गोलंदाज म्हणून ज्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. फटका उडवलाय तुषार चौधरी झेलच्या खाली आणि फलंदाज बाद महेश वारे. चांगला झेल टिपलाय मिड ऑफ वर. नवीन फलंदाज राजू. नक्कीच बघा संजय चौधरी संघामध्ये असणं किती फायद्याचं आहे. दिनेशनं चर्चा केली. नक्कीच कैलास चौधरी असेल, हरी, त्यानंतर उमेश, काळूराम भोईर नेहमी शांत, अगदी बॅटने उत्तर देत असतोय मैदानामध्ये, अगदी शांत आपण काळूराम भोईरला नेहमी पाहिलंय. त्या चेंडू पायांचा वेध घेतला, अपील जरूर केली. एक सिंगल धाव लेगबाईच्या स्वरूपात. धावसंख्या 4. चेंडू टाकून झालेत 5. इथे हा चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती. 2-4. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात संजय चौधरी कडून.
अरुण चौधरी आणि संजय चौधरी हे दोन्ही बंधू आहेत. बघूया उमेश आलाय. हरी देखील संघामध्ये आहे. हरी चौधरी खूप कमी स्पर्धा खेळतोय. कामाच्या व्यस्तमुळे हरीची नेहमी संघामध्ये आपल्याला उपस्थिती कमी पाहायला मिळते. उमेश चौधरी इथे फुलटॉस. अगदी चेंडू चाललाय कैलास चौधरीच्या दिशेनं. चांगला बॅकअप आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. 2 धावा आणि इथे फलंदाज तिसरीच्या प्रयत्नात धावची बात 6 धावा. उमेश आलाय. साई कृपा डोंगे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर जितूजी पाटील आणि आपल्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. यांच्यावरून आमच्या सर्व पॅनलला समालोचक गुणलेखक प्रिन्स मूव्हीज सर्व आमच्या कमिटीवर त्याची व्यवस्था केली आहे. धन्यवाद. साई कृपा डोंगे टीम. प्रल्हादजी चौधरी, उमेशजी चौधरी, प्रेमाजी चौधरी आणि गुरुनाथ म्हात्रे. यस गुरु. इथे फटका बघूया. चाललाय अगदी काऊ कॉर्नर रिझनला. चांगला झेल. दिनेश चौधरी या संघातील एक सर्वात चांगला क्षेत्ररक्षक. अशोक म्हात्रे ज्या खेळाडूच्या नावावर देखील चाचणी स्पर्धेमध्ये 50 करण्याचा विक्रम आहे. चला चला क्षेत्राचे नावून गेले लगेच. यानंतर पाई आणि दुवा दोन्ही संघाने आपण तयार राहा टॉससाठी. यस 4-6. वो भी लेफ्टी है. उमेश चौधरी. चला चला जरा स्पीडअप करा. कलरम भाई जरा सहकार्य असू द्या. चेंडूचा अगदी मान सन्मान केलाय अशोक म्हात्रेनं. एक सिंगल धाव इथं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 7. अशोक म्हात्रेच्या या सामन्यातून खूप निर्णय केलावी लागेल. कारण की अशोक म्हात्रे एक असा फलंदाज आहे की तो कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतो. बघा जितू पाटीलनं अशोक म्हात्रेला पारितोषिक लावलाय. सलग 3 षटकार 555 रुपयाचं पारितोषिक. चांगला चेंडू.
विश्वास पाटील यांच्यावरून देखील 555 आहेत. जितू पाटील यांच्यावरून 555 गरज आहे पोगो संघाला. इथे हा चेंडू ऑन साइडला ऑन दी कार्पेट, चेंडू शॉर्ट मिड विकेट मधून उचललाय तुषार. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावांनी संघाची टोटल 9. 2 ओव्हर 9 धावा. फलंदाज बाद झाले 4. अरुण चौधरी संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 स्पर्धा आपल्या झाली आहेत आणि 34 स्पर्धा आपण दमन दौरा म्हणून या संघटनेच्या माध्यमातून खेळतोय. आणि पहिल्या क्रमांकावर विक्रम स्फोट वडुणवकर 2 अंतिम आणि 3 तृतीय. मंडळमूर्ती काल्लेर 2 अंतिम आणि 2 तृतीय पारितोषिक. त्यानंतर जय बजरंग कारिवली 2 अंतिम आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहे जॉली कामतगार 1 अंतिम 2 उपविजयी. आई गावदेवी सोनाली 1 अंतिम 2 उपविजयी. वेताळ कोपार 1 अंतिम 2 उपविजयी. गावदेवी स्पोर्ट भागवाड 1 अंतिम आणि 1 तृतीय. त्यानंतर एजी स्पोर्ट निंबवली 1 अंतिम विजेता. असे आपण नक्कीच एकत्रवारी यानंतर देखील करूया. आणि अशोक म्हात्रेचा हा पहिला बार षटकार बघूया. जितू पाटीलना सलग 3 षटकार 555. तर विश्वास पाटील देखील 3 षटकार 555. एक तर ठोकलाय. धावांनी संघाची टोटल 15. आपण चर्चा करतो जो सध्या 13 स्पर्धा झाल्या त्यातल्या विजेत्या संघांची. शेलोमत वर्ल्ड संघाने देखील एक अंतिम विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर मरोई दिवी नुकतीच जी पिंपळगिरी इथे स्पर्धा झाली तिथे त्यांनी देखील अंतिम विजयाचं खातं खोलली आहे. त्यानंतर गुरुदत्त मानकुल एक उपविजयी आहे. गावदेवी रांजनोली 2 वेळा अंतिम सामने खेळलेत मात्र दोन्ही स्पर्धेतून ते पराभूत झालेत. सोनेदेवी टेंबर संघ देखील एक अंतिम सामना केला. इथे फटका बसलाय. झेलची शक्यता आणि टिपला झेल. फलंदाज बाद अशोक म्हात्रे. ज्या खेळाडूच्या नावाची आपण चर्चा करत होतो अखेरकार तो खेळाडू मैदानातून परतीचा प्रवास करताना अशोक म्हात्रेसाठी आजचा दिवस काहीसा खराब आहे. कैच किसने लिया था? बिंदासनं बिंदास झेल टिपलाय. त्यानंतर आपण चेअरमन सारंगाव संघ देखील चालू सीझन मध्ये माजी केंद्रीय मंत्री बंद्रमूर्ती काल्ले स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळले होते. चेरोबा कोण एक अंतिम सामना खेळला. उपविजेता अमर स्पोर्ट कासने देखील एक उपविजेता पद पटकवलेले आहे. जय हनुमान सरवली, जय हनुमान गोवे, साई कृपा डोंगे संघाला देखील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. यस खातं खोललंय. त्यानंतर ओमसाई पिसे आणि विजय स्पोर्ट खानपे. दिवा स्पोर्ट दिवा. बघू इथे अगदी चांगला फटका आपण बघू. बिंदास चेंडूच्या समोर आहेत. फक्त एक सिंगल धाव. अरुण चौधरी चांगली गोलंदाजी करतात. एक महत्वाचा विकेट
त्यांनी अशोक म्हात्रेसारखा मिळवलेला आहे. 16 धावा, 15 चेंडू आणि 16 धावा. एक षटकार जरूर पहिल्या चेंडूवर खर्च केला. बालाराम आहे ना स्ट्राइक. इथे हा चेंडू फिरकी येणारा चेंडू आपण पाहिला आहे. पुलच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र चेंडू गेले इष्टरक्षक कालरून भोईरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 बॉल बाकी. 16 चेंडू मध्ये 16 धावा आलेत. हा चेंडू अगदी सरळ बॅटनं केलेला आहे. लॉंग ऑनला कैलास चौधरी यांच्याकडून चांगली फिल्डिंग. फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्या 17. 17 चेंडू आणि 17 धावा. 1 बॉल बाकी. शेवटचा एक चेंडू. ओव्हर नंबर 3 आणि हा फटका ऑन साइडला. तिथे उमेश चेंडूच्या समोर फक्त मिळेल एक सिंगल. 3 ओव्हर 18 धावा. 5 बाद 18. नक्की सोनादेवी टेंभूर म्हटलं की बालराम चौधरी साहेब असतील, पद्मकर चौधरी साहेब आणि रोहित शेठ चौधरी यांचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच अगदी सोनादेवी टेंभारी टेंभूरगावची जागृत देवस्थान आहे. चला शेवटचा आणि अंतिम ओव्हर. गोलंदाज हरी चौधरी. बघूया महेश वारे आणि अशोक म्हात्रेचा संघ आज कुठेतरी स्ट्रगल करतोय. सर बॉलर कोण आहे? हरी. हरी चौधरी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 18 आलेत. या ओव्हरमध्ये बघूया पोगाव संघाचे फलंदाज आपल्या धावसंख्येला कुठपर्यंत घेऊन जातात. पहिला चेंडू लो फुलटॉस. चेंडूच्या समोर. अरे वा, काय झेल देत नाही कैलास चौधरीनं. चांगला झेल. फलंदाज बाद. तुषार चौधरी आणि कैलास चौधरी, त्यानंतर दिनेश चौधरी, एक चांगले शिमरचे लगत हे आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 19 चेंडू आणि 18 धावा. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दिवसभर दिवा आणि दिवसभर पाणी दोन्ही संघाने घ्या आपण. बालाराम आणि प्रकाश. स्ट्राईकला प्रकाश विनेट नंबर 8 वर आलेत. म्हणजे 6 फलंदाज आतापर्यंत 19 चेंडूमध्ये बाद झालेत पोगाव संघाच्या 18 धावसंख्येवर. इतिहास चेंडू वळवलाय, अगदी फिरवलाय. अरे चौधरीला एकदा का टप्पा भेटला तर त्याच्या गोलंदाजावर धावा करणं खूप कठीण आहे. चांगला गोलंदाज आहे. खास करून हरीची ओळख ही गोलंदाजीसाठी या संघातून त्याची वर्णी लागली होती. इथे पुन्हा एकदा चेंडूला वळवण्याचा प्रयत्न, मात्र अगदी इलेक्ट्रिकला सोडून जाणार आपण हा चेंडू पाहतोय. पंच गणेश पाटील आणि नक्कीच आमचे महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. सध्या राकेश पाटील आणि विनोद भगत यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. प्रशांतचा चांगला कमबॅक. निलेश भगत एक चांगले यष्टीरक्षक आहेत. जितू पाटील, अनिल, धनराज कित्येक चांगले जुने चेहरे या संघातून आपण खेळताना पाहिलाय. इथे पुन्हा एकदा चेंडू वाईट आलाय. हारीची लाईन अँड क्लेन कुठेतरी बिघडलेली आहे. सलग 2 वाईट. धावसंख्या 20. चला दिवास्फोट दिवा आणि देवीस्फोट पाहे या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हा चेंडू आलाय डॉट. दोन्ही संघाने एक
अँगल चेंज केलाय, बघूया चेंडू हवेमध्ये नक्की चेंडू सेफ नाही. 2 धावा चेंडूला अगदी दिनेशना डीप मिड विकेट डझनमधून येऊन शॉर्ट मिड विकेट डझनमधून चेंडू उचललाय. 2 धावांनी संघाचे टोटल डबल 2 22 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हा चेंडू आता बघूया. उमेश चौधरी झेलच्या खाली चांगला झेल काऊ कॉर्नर रिझनला आणि फलंदाज बात. और नॉट वो प्रकाश ना. केस मैदानावर अगदी चांगला गवत आहे आणि खेळाडू अगदी डोफे जमिनीला टेकून झेल घेत आहेत. चांगलं मैदान आहे, चांगली खेळपट्टी देखील आहे. फिल्टर उमेश उमेश क्या बाळाराम पाटील न्यू बॅटर. बॉलर था हरी. शेवटचा एक चेंडू. स्ट्राइक पे ये नॉन ही स्ट्राइक पे रह गया बेचारा बालाराम. पूरा ही 3 ओवर पूरा ही नॉन स्ट्राइक बोल दो. इथे हा चेंडू बघूया. अगदी चेंडूला ऑन दी ऑफच्या अंदाजानं केला आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण 2 रन. आणि 2 धावांनी चौथ्या ओव्हरची समाप्ती. 24 मध्ये 24 आणि आता 24 मध्ये बनवायचे. टीमवर संघाला 25. चला आपण टॉस करूया. चला कपिल दादा, संघनायक पुणेनाथ या, किरण म्हात्रे, योगेश देवलीकर. चला पाये आणि दिवस व दिवा या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करू. कृष्णा मडवी या आपण संघनायक. दिवा स्पोर्ट दिवा आणि देवेश स्पोर्ट पाये या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करू. कपिलदादा मात्रे आणि जितूजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी आपण करणार आहोत. टॉस केली जाते. नाणेफेकी पाये संघाच्या बाजूने लागली आहे. योगेश देवलीकर, निवे कलवा दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. काय घेतली फिल्डिंग? यस, देवेश स्पोर्ट पाये संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय बीच में टॉस हुआ. आणि फलंदाजीसाठी देवेश स्पोर्ट दिवा संघाला आमंत्रित केलेलं आहे.
कालुराम भुईर आणि कैलास चौधरी. गोलंदाज राजू. पहिला स्ट्राईक पे पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बसलाय. डॉट आहे. कालुराम भुईर साठी पहिला चेंडू अगदी अचूक टाकलेला आहे. दोनच राहिले ना आता ही लवकर संपल. आता दिवस चालू आली 3 ओव्हर मॅच खबर खेळव का नेमकी खेळू मग आता 3च राहिले ना ही संपली. आता चालू मग 2च राहतील. मला सांगा तुम्ही जाता का? कैलास चौधरी. 2च राहिले. बॉलर राजू. कैलास चौधरी. इथे शेरोड विकेट चेंडूला शॉर्ट लेग मधून उचललाय. एक सिंगल धावसंख्या 2. 3 चेंडू 2 धावा. यानंतर दिवा आणि पायी असा सामना आहे. फिर सिंगल फिर दूसरा कैलास सिंगल. नक्कीच इथे चांगला प्रयत्न. जवळजवळ 4 धावा संघाच्या वाचवल्यात. नक्कीच जितू फुलोरे सोनादेवी टेमदार नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी त्यांच्या लाडक्या संघाला आणि सर्व संघांना दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद जितूजी फुलोरे. सध्या प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे हा चेंडू सोडून दिला अगदी आउटसाइड ऑफ टर्न. तर खूपच बाहेरचा चेंडू. राजू यांचा धावसंख्या 6. बॉल पे 1 रन था. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. राजूने सुरुवात तर चांगली केली होती मात्र हा चेंडू खराब आलाय. इथे ऑन साइडला चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू आणि केलेलं अगदी खूप दूरचा अंतर. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमापार येते चौकार. 10 धावा बनलेत. 15 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 15. कैलास चौधरी 5 वर. कालुराम भुईर 4 वर आणि 1 वाईट. असे एकूण धावा बनले 10. गोलंदाज अशोक म्हात्रे. अशोक. एक सिंगल. धावसंख्या 11. स्ट्राईक पे कैलास. स्विचिटचा प्रयत्न. इथे इष्टांच्या मागे चांगला झेल. फलंदाज माप कैलास चौधरी. काय झेल टिपलाय महेश वारेनं. वा चांगला झेल. इष्टांच्या मागे अगदी स्वतःला झोकून दिलं होतं आणि नक्कीच महेश वारे हा झेल पुन्हा पुन्हा पाहतील. नवीन फलंदाज उमेश चौधरी युनिट नंबर 3 वर.
एक सिंगल धाव. बघा ज्या खेळूंच्या गाड्या व्हॉलीबॉल ग्राउंडच्या आतमध्ये आहेत तिथून हलवायचे प्लीज. आपले खेळाडू आपले मान्यवर प्रेक्षक कोणी असतील त्या ग्राउंडच्या बाजूला ज्या आपल्या फोर व्हीलर गाड्या आहेत ते काढून घ्या स्टेजच्या उजव्या बाजूला. इथे बघूया स्वतः गोलंदाज अशोक म्हात्रे शॉर्ट लेग मधून चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल. सिंगलला धावसंख्या 13. 25 बनवायचे आहेत. 13 बनले 12ची गरज. बघा व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर कोणी गाड्या पार्क केल्यात तिथून कॉल येते प्लीज गाड्या काढायचे आहेत. आपले खेळाडू मित्र बघा ज्या ग्राउंडवर ज्या गाड्या पार्क आहेत आपल्या खेळाडूंच्या मान्यवरांच्या कृपया प्लीज तिथून काढा. ते ग्राउंडवर गाड्या नका पार्क करू. इकडे भरपूर जागा आहे. हा फोर व्हीलर गाड्या बघा ज्या कोणी ज्या असतील त्या गाड्या तिथून हलवा प्लीज. 2 ओव्हर 13 आणि 2 मध्ये पाहिजेत 12. मित्रांनो मैदानामध्ये साफसफाई ठेवा. कचरा टाकू नका. ज्या कचरा कुंडे आहेत त्या कचरा कुंडीमध्ये आपला कचरा टाका. वेलकम अर्जुन बुवा. हरिभक्त पारवणी माऊलींचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. दिवास्फोट दिवा संघ आजच्या दिवसातून दुसरा सामना यानंतर खेळणार आहे पाये संघाबरोबर. बॉलर 12 चेंडू आणि 12 धावा. बॉलर गोलंदाज सोमनाथ. चला चला मित्रांनो जरा स्पीडअप करा. अजून इथून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. जरा फास्ट करा. बारा मध्ये 12 आणि आज चेंडू आलाय डॉट. हॉफवाली दिली होती कालूराम भोईर. बघा व्हॉलीबॉल तिथे खेळतात प्रॅक्टिससाठी ते आलीत. त्या ग्राउंडवर ज्या आपल्या फोर व्हीलर गाड्या आहेत मग त्यांनी प्लीज काढा. आम्हाला सतत तिथल्या खेळाडूंचा कॉल येतोय. अशोक म्हात्रेचा खूप चांगला प्रयत्न होता. एक सिंगल. सिंगलला धावसंख्या 14. स्ट्राइक पे उमेश 10 चेंडूमध्ये 11. चांगली फिल्डिंग. वा एका हाताने चेंडूला अडवलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल. 15 ओव्हर सिंगलनं धावसंख्या 15. स्ट्राइक आता 9 मध्ये 10. 9 चेंडू 10 धावा. कालूराम भोईर. नक्कीच कालूराम रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा कमीपणा आहे. एकच सिंगल. उमेश स्ट्राइक पे है ना. धावसंख्या 16. 8 मध्ये 9. 8 रन
बघूया फटका उमेश न केलाय आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव. उमेश मिल गया ना, कालू राम स्ट्राइक. धाव संख्या 17. 8 ची गरज. 7 चेंडू 8 धावा. इथे हा फटका चांगला आहे. बघूया क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला अडवलाय. 2 पूर्ण. आणि 2 जागेवर समाधान. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि धावा बनले 19. चेपेचे. सहा चेंडू 6 धावा. जरा सुलभ करा. नक्कीच काय सामना बनवलाय. जॉन मन पोगाव संघानं वाटवतो 24 मध्ये 25. हा सामना लवकर संपेल की काय. मात्र इथे चांगली गोलंदाजी. 6 चेंडू 6 धावा. पोगाव संघाने बनवले होत्या 18 मध्ये 18. इथे टेंबर संघाने बनवल्यात 18 मध्ये 19 आणि आता 6 मध्ये 6. प्रकाश लास्ट में बोलिए. सहा मध्ये 6. चेंडूला शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून केलाय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 2 धावीने संघाची टोटल 21. आता 5 मध्ये 4. 19, 20, 21 4 रन चाहिए. इथे आज चेंडू आलाय वाईट. एष्ट्यांच्या मागे महेश वारेनं या सामन्यातून एक चांगला झेल टिपलाय. वाईट आलाय. आता 4 मध्ये 5 मध्ये 3. 5 चेंडू 3 धावा. इथे विकेट आणि डॉट. चेंडूचा पोगाव संघाला वाचवू शकेल. बघूया. इथे हा चेंडू बघूया काय घडला आहे. आणि फलंदाज कालूराम भोईर. धावचूक बाद.
गोलंदाज दिनेश धावचीत बाद. तुषार चौधरी. तीन मध्ये तीन. तीन चेंडू 3 धावा. गुरु म्हात्रे. बघूया अगदी गुरु म्हात्रे आपल्या सिनियर संघाबरोबर धमान दबरा 20-25 साठी घुसली आहे. थोडीशी धाकधूक आहे. 3 मध्ये 3. चेंडू 3 धावा. स्ट्राईकला उमेश, नॉन स्ट्राईकला तुषार. 3 मध्ये 3. चेंडूला टॅप केलाय. तर 2 मध्ये 2. काय सामना. 25 बनवायच्या होत्या आणि 2 मध्ये 2. चेसिंग इज कंपल्सरी. 2 मध्ये 2. स्कोर इज लेवल. 2 मध्ये 1. 2 चेंडू 1 धाव. बघा 6 मध्ये 6 होत्या. प्रकाशचं देखील आपण कौतुक करूया. अगदी सामना भरपूर पुढे येऊन गेलेत. टेमगार संघ नक्कीच अगदी एक चर्चेचा विषय. 24 मध्ये 25 आणि 2 मध्ये 1. बघूया तुषार चौधरी. आणि चांगला फटका आपण पाहतोय तुषारच्या बॅट मधून. हा विजयी चौकार. चेंडू जमा करा. निमेश पाटील सर चेंडू घ्या आणि लगेच पुढील संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पायल संघ धन्यवाद. उमेश मुकादम ऑल टीम देवेश पाहे.